नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया कान मुकादम फार त्रास होतोय, फार टेन्शन आलंय असं करत असतात. आता त्यांना समजवायला किंवा त्यांना शांत करण्यासाठी अभि अनंत असतात. बाबा काही मनात ठेवायचं नसतं, काय असेल ते बोलून टाका प्लीज. आणि आता बिचारी रेवा लांब उभा राहून ही बाबांची गंमत बघत असते आणि बाबांची जी अवस्था आहे तिला अजिबात भगवत नसते. बाबा काय त्रास होतोय सांगा की, का स्वतः सगळी घुसमट करून घेतात. बाबा बोलून टाका अशाची काय मुकादम डोळे बंद करतात, खाली पडल्याचं नाटक करतात. मग अभि त्यांना उठवतो. अहो काका काय होतंय सांगा की. काका बघा वहिनी वहिनी आता सुग्रण झालीये, तुम्ही म्हणताल ते करायला तयारी ती. आनंद म्हणतो हो बाबा आता चांगला स्वयंपाक बनवती ती. काय म्हणणंय बोला तरी प्लीज. काय हवंय बाबा फरमाईश करा हो, एका मिनिटात वहिनी हजर करेल. हो बाबा तुम्हाला जे काय हवंय ना ते सांगा, मी लगेच तुमच्यासाठी बनवते. सकाळपासनं काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा खाण्याची जोरदार असं इच्छा होतीये की खाव्याच काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा. पाणी सुटतंय मला, मला काही करून काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा हव्या म्हणजे हव्याचे. तोंडाला पाणी सुटलंय. आता ही रेवा बघतच थांबलेली असते यांच्याकडे. काय फरमाईश तर शेवग्याच्या शेंगा, तेही काळ्या मसाल्यातल्या. गावरान कोवळ्या शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी. आनंद म्हणतो वा वा बाबा काय फरमाईश एक नंबर. करणार माझ्यासाठी. रेवा म्हणते बाबा मी बनवेल की. शेवगे मार्केटमध्ये जा आणि शेवग्याची शेंग घेऊन या, तोपर्यंत मसाला वगैरे बनवते मी. हो 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 नाही नाही नाही. नाही काय म्हणतोय, सांगतोय ना तुला कान नाही जाऊ शकत आम्ही ते. आनंद आता काय सांगतोय. अभिन त्याच्यावर ढकलून दिलेलं असतं की तुला दादा सांगेल की. हायकोर्टातला वकील आहे ना तो, असं काही नाही का नोटीस घेऊन आला होता. त्या वकिलाची फोन सारखा येतोय. अर्जंटली कुठेतरी जायला लागणार आहे रेवा. अभि आनंद दोघंही नाटकं करतात आणि शेवग्याची शेंग आणायला जाणार नाही असं तिला सांगतात. तिच्या लक्षात आलं की ह्या दोघांना सुद्धा जायचं नाहीये मार्केटमध्ये. एक महत्वाची मेल करायची ती सुद्धा विसरलो मी. आता एवढी मेल करून येतो मग बघतोच. आनंदने कित्येक वर्षात 1 रुपया सुद्धा कमवलेला नाहीये. बघितलंय का तू. बाबा डोंट वरी, जाऊ द्या मी आहे ना, मी जाऊन आणते शेवग्याची शेंग. काय ऑर्डर करते शेवग्याची शेंग म्हणजे वेळ वाचेल. मजा नाही रेवा. स्वतः जाऊन मार्केटमधनं स्वतः पसंत करून खरेदी करणं यात खरी मजा आहे. ऑनलाईन मध्ये काय मजा आहे, मजा नाही. ऑनलाईन कुठे भाजी मिळते का ग. प्रत्यक्षात जाऊन खरेदी करण्यात काहीतरी वेगळीच मजा. ऑनलाईन जर खरेदी केली तर काहीच मजा नाही. स्वतः जायचं, भावतोल करायचा, 2 शेंगा एक्स्ट्रा आणायच्या, त्यात खरी मजा ग. काय ते ऑनलाईन आणतीयस तू. आता मार्केटमध्ये जाते, भाजी घेऊन येते. डोंट वरी बाबा. माझी ग गुनी ग सून ग अशी ग ती माझी बाय ग. आता कौतुक केलेलं असतं रेवाचं. रेवा लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढलेली असते. चहा विसरलीस काय ग बाई तू. चहा घेऊन ये आणि मग शेवग्याचे शेंग घेऊन ये. ओके बाबा लगेच जाते मी. अक्षय आणि रमा ते लेटर वगैरे वाचत असतात, एन्जॉय करत असतात. तेवढ्यात काय लगेच अक्षयचा फोन वाजलेलं. रेवाचा फोन हे लक्षात आलेलं असतं. रेवा बोल की, वकिलांशी बोलणं झालं का, काय म्हटले वकील. ग त्यांनी प्रोसेस वगैरे सगळं सुरू केलंय. आता काम आहे, इतकी कॉम्प्लिकेटेड केस आहे ती, तुला काय सांगू मी. राहावं लागेल कदाचित मला, कारण अवघड काम आहे इथे. वेटर आलेला असतो. सर तुम्ही आणि मॅडम. अक्षय लगेच म्हणतो 1 मिनिट आणि फोन होल्डवर टाकलेलं असतो आणि त्या वेटरला असं धक्के मारून काढून देतो. राहण्याची जेवणाची सोय काय अक्षय, कुठे राहणार, काय करणार. साहेबांनी केली की राहण्याची सोय. डोंट वरी. तुला काही ओळख लागली, काही मदत लागली तर नक्की सांग. विशूच्या फार ओळखी आहेत, त्या ओळखीने काहीतरी नक्कीच होऊ शकतंय. काही गरज पडणार नाही आणि लागलंच तर मी नक्की सांगेल की तुला रेवा डार्लिंग. सगळी पुण्याई तुझ्या पाठीशी असेल अक्षय. म्हणतो पुण्याई तुझी, हे काय नवीन ग रेवा. बाबांनी शिकवले. अच्छा बाबांनी शिकवले होय, मग बरोबर आहे. इतकी हसत असते या वाक्यावर, इतकी हसत असते. चल अक्षय बाय, काळजी घे बरं स्वतःची. अक्षय म्हणतो हो हो नक्कीच काळजी घेतो. तेव्हा काही बोलायला लागले असं तेवढ्यात अक्षयने फोन बंद केलेला असतो. अक्षय फोन बंद झाल्यावर म्हणतो डार्लिंग. डार्लिंग म्हणल्या जोराचा फटका बसलेला असतो. अगं बाई फोन बंद केलाय, गंमत करतोय मी रमा. आता छान भाजी घेऊन घरी आलेली असते. आनंद आणि अभि फोनवर इकडे बोलत असतात. आजी अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित आणि मॅनेज होतं इथे, रिलॅक्स. अभि आनंद जोरात मोठमोठ्याने बोलत असतात त्या आजी सोबत फोनवर. अक्षय आणि रमा यांचा विचार करायला 1 सेकंदाचा सुद्धा वेळ तिला देत नाहीये. तेवढ्यात काय दारात उभी असते ही आणि यांचं जे बोलणं चाललंय तिने ऐकलेलं असतं. सगळे मिळून मला आणि अभि आता घाबरलेले असतात. तिने आपल्याला जागेवर पकडलं रंगे हात, अशी त्यांना भीती वाटते. धावतच आलेली असते यांच्याकडे. चवला आणि माझ्याशी खोटं बोलला तुम्ही सगळेच्या सगळे. ही बोलायची गरज नाहीये आणि आता काही बोलण्यात अर्थच नाहीये, कारण मला सगळंच काही कळालंय. त्यामुळे काही बोलून लपवालपवी करण्याचा प्रयत्न करूच नका तुम्ही. रेवा इतकी चिडलेली असते. अनंत आणि अभिला एक बोलायचा चान्सही देत नाही, इतकी बडबड करत सुटलेली असते. वा ऐकतीस का जरा मी काय म्हणतोय, जरा शांतपणे ऐकून घे ना तू. अनंत आता बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर खेळ खेळा, मला दिलेला शब्द मोडलात, बरोबर ना.
रेवा आम्ही काय बोलतोय जरा ऐकून घेतीस का? प्लीज प्लीज रेवा जरा शांत हो ना, हायपर होऊ नकोस ना. काही ऐकायचं नाही या मला, जा तिकडेच. ते मध्ये किती वेळची वाट बघत होती, येणार येणार अजून आला नाही तुम्ही आणि इथे बसला टाइमपास करत. होताना घ्यायला येतो मग का नाही आला? मी किती वेळची वाट बघत बसली तिथे, दोघांचाही फोन लागत नव्हता. वाचवलं रे, म्हणजे ही वेगळ्याच विषयावर बोलती आणि आम्ही वेगळ्याच विषयावर अडकलो होतो. थोडक्यात वाचलो. हे आमचं बोलणं ऐकलेलंच नाहीये आणि रिलॅक्स वाटतं की थोडक्यात वाचलो, नाही तर रेवाने आज काय सोडलं नसतं. वहिनी ऐकतं रे वहिनी. अनंत आणि अभि दोघेही मिळून इतका त्रास देत असतात या रेवाला आणि बिचारीला फसवत असतात. अरे बघ की आभ्या आभ्या बघ की. बोलू नका, अजिबात बोलू नका. बाबांनाच कॉल करणार होते पण नंतर आठवलं की गोळ्या घेऊन झोपणार आहेत ते, म्हणून मी त्यांना फोन केला नाही. नाही तर तुमची कंप्लेंट तर मी करणारच होते. काय झालं तुला काय सांगू रेवा? निघालोच होतो मंडईत घ्यायला, निघालो तेवढ्यात तू काय आली बघ. डेट झाली म्हणल्यावर आता काय करायचं सांग बरं. का मारून सुरू करतच होतो, डेट झाला यार. चार्जिंग वगैरे करायला लागणार, बाजारात कुठे उभी आहे कळायला तर पाहिजे ना, काहीतरी कॉन्टॅक्ट व्हायला नको का? लाईट गेली आता काय काय नाटकं चाललेली असतात, काय काय त्या रेवाला उल्लू बनवत असतात आणि बिचारी प्रत्येक वेळेला यांच्या जाळ्यामध्ये अडकत असते. हे जी काही नाटकं सांगतील ती नाटकं ती ऐकत असते आणि शांतपणे सगळं सहन करत. ही फालतू कारणं देत असतात, लोड शेडिंग वगैरे, बॅटरी डेड, मोबाईल डेड, काहीही सांगत असतात आणि तिला फालतूची कारणं देऊन वेळ मारून नेत असतात. ती सुद्धा यांचं ऐकत असते आणि विश्वास ठेवत असते आणि यांचं सगळं काही पुराण ऐकलेलं असतं. काय काय नाटकं सांगत असतात, काय काय यांना बहाणे सांगत असतात की तुला घ्यायला का नाही आलो. याचं प्रत्येक वेळेला काही ना काही कारण असतंच यांच्याकडे. लाईट आली, फोन चार्ज झाले आणि लगेच ना आजीचा फोन आला. मग आजीचा फोन आल्यावर आजी काय सोडती होय? वहिनी कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, मंडईत एकटी असेल, सगळं सगळं काही तुझीच काळजी सांगत होतो आजीला. सगळं तुझाच विषयी बोलत होतो आम्ही. काय सांगू तुला आजीला आम्ही काय काय सांगितलंय तुझ्याविषयी. त्यासाठी बाजार करतीये, किती जबाबदारीने वागतीये, किती सगळ्यांची काळजी करतीये, सगळं सगळं सांगितलं बघ. तुझ्याविषयी सगळंच सांगत होतो आम्ही आजीला आणि आजी फार फार कौतुक करत होते. अरे वा चांगली वागते, किती सगळ्यांचा विचार करते, किती सगळ्यांना मॅनेज करते, सगळं सगळं काही सांगत होतो बघ. सुद्धा आजीला तेच म्हटलं, अगं बास बास बास, किती ते कौतुक, जोरात ते बासा बास, अजिबात नाटकं करायची नाही, एकदम गप्प बसायचं. बरोबर बोलतात तुम्ही दोघे, काहीच कामाचे नाही आहात, तुम्हाला काही काम येतही नाही आणि काही कामाचे नाहीच आहे. आता जाती मी, मला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची बाबांसाठी. अगं वहिनी तू शट अप, एकही शब्द बोलायचं नाही. रेवा मोठ्या तोऱ्यामध्ये निघून गेलेली असते कारण तिला बाबांसाठी स्पेशली शेवग्याची भाजी बनवायची असते. मग रेवा आता निघून जाते आणि दोघांची नाटकं आता जागेवर थांबलेली असतात. हसत असतात, काय हसत असतात. काय रे दादा हिने हायर केलंय का? बियर तर सगळंच गेलंय. हा नंबर ब्लॉक करायची आयडिया, वा वा वा, एक नंबर. हा हुशार रे तू. आता किचन मध्ये काम करत असते, काम करता करता तिने आता रमाला फोन लावलेला असतो. आता रमाची काळजी लागते, रमा कुठे आहे, काय काय चाललंय चौकशी करण्यासाठी रमाला फोन लावलेला असतो रेवाने. आणि रमा जसं काय रेवाचा फोन बघते लगेच तिला कळतं की हा डोक्याला ताप. रेवा बोल, अगं रमा प्लीज का ग आजींकडे, रोही कशी आहे, नाही पोहोचले का अजून, ट्रॅफिक लागलाय ना. अडकली अडकली म्हणजे काय ग? ट्रॅफिक मध्ये, हायवेला इतकं ट्रॅफिक आहे, इतकं ट्रॅफिक आहे ना की मी काय सांगू, इतकी अडकली, आता कधी पोहोचते काय माहिती. आवाजाने डोकं दुखायला लागलंय माझं. काय तो आवाज, बापरे काय तो गोंधळ. मुद्दा हॉर्नचा आवाज म्हणजे असं मोठ्याने वाजवत असतो, तिच्या मोबाईलच्या जवळ नेतो, लांब नेतो. आता ही रेवा तिकडे कान बंद करत असते, इतका कर्कश आवाज येत असतो हॉर्न. पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं तर चांगलीच अडकली. आता काय किती वेळ लागतोय काय माहिती. रमा म्हणते हो ना बाई, कधी पोहोचेल तेव्हा मानलं, ट्रॅफिक मधनं बाहेर निघेल तेव्हा ठीक. गॉड बाबाने तुझ्या बरोबर कार घेऊन नाही पाठवलं, नाही तर काय सगळं अवघडच होऊन बसले असतं. अगदी बरोबर अगदी बरोबर. प्लीज की एकदा फोन लावणे आजीशी बोलायला दे. तिच्या फोनवरून मला एकदा कॉल कर रमा. फोन कधी कधी लागत नाही ना, मग आजींच्या फोनवरून डायरेक्ट बोलेल की मी फोन ठेवतेय कारण बाबांसाठी शेवग्यांच्या शेंगाचा रस्सा बनवायचा आहे मला आणि मला फार उशीर झाला. रमाची बोलतीच बंद झालेली असते की आजीच्या फोनवरून फोन कर असं म्हणल्यावर आता ही काय उत्तर देणार. रमाने बोलती बंद केलेली असते पण रेवाने चांगलीच जादू केलेली असते. आता हिच्याकडे काही पर्यायच नसतो. आता आजीच्या फोनवरून कसा फोन लावायचा. बाय बंद केलेला असतो पण रमाने हिच्या डोक्यामध्ये चक्र चालू केलेलं असतं की आजीच्या फोनवरूनच मला तुझ्याशी बोलायचंय. ते अक्षयला संशय तर आला नसेल ना, कारण आजीच्या फोनवरून फोन कर असं कसं म्हणाली ही डायरेक्ट. रुटीन म्हणून ग सगळीकडून गोल गोल फिरून फिरून तिला काम करायचंय ना. आपण कुठे आहोत काय आहोत तिला नीट चौकशी करायची असते ना, म्हणून चाललंय तिचं. काही संशय बिंशय आलेला नाहीये. डोंट वरी रमा. दम तिने फोन करायला लावलाय कारण तिला कळेल की एक्झॅक्टली तू आजी बरोबर आहेस का. मग तिला आरोही बरोबर बोलायचं असेल तर ही आजीच्या फोनवरनं, मग तू कुठे मी कुठे हे तिला काढायचंय ना, म्हणून तिने चालवलंय. तिला संशय वगैरे काय आला नाही, अगदी नॉर्मल ती सगळं करते. तरी सुद्धा टेन्शन येतं या सगळ्याचं काय करायचं. आता हे टेन्शन बिन्शन गप्प बसा आणि अजिबात घेऊ नको टेन्शन. असं बाजूला काढून ठेवते टेन्शन. छान अशी कॉफी प्यायला लागलेली असतात. रमा अक्षय एन्जॉय करत असतात. रमा अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे बघत असतो. छान असा रोमॅन्टिक मुव्हमेंट त्यांचं सुरू झालेलं असतं. संध्याकाळ झालेली असते, सगळं छान असं आवरलेलं असतं. रेवाने आता बेडरूम मध्ये आलेली असते, रिलॅक्स व्हायचं असतं तिला. डोकं ठेवून ती पडलेली असते निवांत, कारण दिवसभर
दिवसभर फार दमलेली असते बिचारी, त्याच्याच हातपाय स्वतः दाबत असते. काय फोन वाजलेला असतो, निवांत तिला विचारायला वेळच नसतो, लगेच तिचा फोन वाजतो. चंदाने केलेला असतो फोन. चंदाने फोन केला म्हणल्यावर काहीतरी कारस्थान असणारच, कारण चंदा सहज फोन करत नसते. अगं रेवा, काय झालं, असं काय आवाज येतोय तुझा दमल्यासारखाच? बरं, एकच माणूस सगळी कामं करत असतील तर दमणार नाही मग काय करणार ग? दिवसभर मी एकटीच काम करती, मरतीये या घरात. अरे ग बाई, पोरगी प्रेमात पडली आणि सगळंच काही करायला तयार झाली. अक्षयच्या प्रेमात पडून घरंदाज झाली आणि सगळीच कामं अंगावर घेतली. काय काय कामं करती, बाप रे. अक्षयने तुझी सेवा करायला पाहिजे ना ग. अगं बाई, तो मुंबईला गेलाय आणि ती रमा ती पुण्याला गेलीये. हा मुंबईला, हे पुण्याला, काही घोळ वाटत नाहीये तुला? एकाच वेळेला कसे बाहेर पडलेत ग? इमर्जन्सी आली त्यामुळे त्यांना जायलाच लागलं. रे वा, काही घोळ आहे असं वाटत नाहीये तुला? दोघांवर सुद्धा संशय येतोय. काहीतरी वेगळं दिसतंय बाई. दिसतं तसं नाहीये, किंवा तू सांगतेय तसं तर नाहीच आहे. वेगळ्या दिशेला गेले, तुला कळतंय का चंदा? उगाच काही संशय घेऊ नको. हो ना, दिशेला गेलेत वेगळ्या, जवळ एकत्र होऊच शकता की. इथून जरी वेगळे निघाले तर पुढे एकत्र होऊच शकताय. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये प्लीज चंदा. मला संशय बिंशय काही घ्यायचा नाही आणि अजून काही अडकायचं नाही. अक्षयला शब्द दिलाय की मी त्याच्यावर संशय घेणार नाही, त्यामुळे प्लीज माझ्या डोक्यात काही भरवू नकोस. डाऊट घेणं चुकीचं असं त्याने मला समजावून सांगितलंय. त्याच्याने गैरसमज वाढतात, बाकी काहीच नाही. अक्षयवर डाऊट घेऊ शकत नाहीये. माझी पुण्याई मला अक्षयच्या पाठीशी उभी करायची आणि असं डाऊट बिऊट घेऊन पुण्याई मला गमवायची नाहीये. त्यामुळे माझी पुण्याई चांगल्या कामासाठी मला खर्च करायची. प्लीज मला हे डाऊट वगैरे घ्यायला लावू नको चंदा, आणि हे डोक्यात असलं काही भरवूच नको ग बाई. आता डाऊट घेऊन कसं चालेल? मी डाऊट घेणार नाही आणि तू गप्पा बस, म्हणजे मी डाऊट घेणं बंद करेल. चंदा म्हणते ठीक आहे, काळजी घे, फोन ठेवतीये. आता बाय म्हणून तो फोन ठेवलेला असतो रेवाने, कारण तिला रिलॅक्स असं व्हायचं असतं आणि काहीही डाऊट वगैरे घ्यायचा नसतो. आता झोपी चाललेली असते, कारण ती दिवसभर खूप दमलेली आहे. ती आता झोपायची तयारीत असते. ती येतो आणि गुपचूप चोरून बघून जातो की रेवा झोपले की नाही, आणि रेवा झोपली हे आनंदला पटलेलं असतं. आनंद स्वतः बघितलेलं असतं की ती खरंच झोपी गेलीये. रात्री आता वर छान असं त्यांनी लाइटिंग वगैरे डेकोरेशन केलेलं असतं. अभि, अनंत, मयुरी, बाबा चौघे जण छान असं एन्जॉय करत असतात, पार्टी करत असतात टेरिसला. छान झोपली आहे ती, पण बाबा एक शंका आहे. रमा अक्षय तिकडे एन्जॉय करताय, त्यांची लग्नाची अॅनिव्हर्सरी ती तिकडे सेलिब्रेट करताय, आपण सुद्धा त्या निमित्ताने इथे सेलिब्रेट करतोय. हे सगळं जर काही रेवाला कळालं तर करायचं काय? ए गधड्या, नको तो विचार कशाला करतो रे? बघितलं ना, मग रिलॅक्स. मयुरी आता छान एन्जॉय करत असते, सगळ्यांना खायला प्यायला देत असते. रमाने मला तिकडे फोटो पाठवले, काय सुंदर आहे, वाव, सॉलिड, लक्झुरियस अँड लॅविश, वाव, एक नंबर. त्यांचं सेलिब्रेशन करू दे, आपण आपलं करूया इथे, कशाला त्यांच्यामध्ये इंटरफेअर करायचा? मजा करूया. कल्पना सुद्धा नसते की रेवा उठेल, रेवा आपल्याला बघेल. एन्जॉय करत असतात अगदी बिनधास्त. मला काही झोप येत नसते, ती आता उठून बसलेली असते. हातात एक फुगा असतो, तो फुगा आता हवेने उडतो आणि खाली पडतो बरोबर रेवाच्या खिडकीच्या समोर. बघते की वरून फुगा आलाय. आता वरून कसा फुगा पडला, रेवाला टेन्शन येतो. तिच्या हातातून 2-3 फुगे सटकलेले असतात. बाहेर येते आणि ते फुगे बघते तर काय, त्याच्यावर हॅपी अॅनिव्हर्सरी असं लिहिलेलं असतं. रमाचा आणि अक्षयची अॅनिव्हर्सरी आहे, त्यावर त्या बलूनवर ते लिहिलेलं असतं. हे चौघ जण चेअर्स करून पार्टी करत असतात, एन्जॉय करत असतात. हे रेवाने आता सगळं डोळ्याने बघितलेलं असतं. एकंदरीत हळूहळू गोष्टी आता हिला क्लिक व्हायला लागलेल्या असतात. अक्षयच्या अॅनिव्हर्सरीची पार्टी आणि इथे ही वर डिवोर्स झालाय, मग अॅनिव्हर्सरीची पार्टी करायचं काय कारण आहे? लग्न अस्तित्वात नाही, त्याचं कुठून आलंय सेलिब्रेशन वगैरे? मग यांचं काय चाललंय या लोकांचं? रेवाच्या पुढे असंख्य असे प्रश्न निर्माण झालेले असतात आणि तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीच असतात. अक्षय दोघं एकत्र आहे की वेगळं झालेत का फक्त या लोकांची पार्टी सुरू आहे? आता हिला प्रश्न पडलाय की वर कोण कोणे बघायला लागणार. कोणी फोडून टाकलेलं असतो रागा मध्ये आलेली असते अगदी तनतन करत, कारण तिला राग येतो. त्या लोकांची डिवोर्स झालाय तर मग अॅनिव्हर्सरी साजरा करण्याचं काय प्रश्नच कुठे येतो? अगदी बधीर झालेलं असतं, बंद पडायला लागलेलं असतं. विचार करून ती काय करू आणि काही नाही, तिला काही सुचत नसतं. अगदी वेड्यासारखी झालेली असते ही, तिला कळतच नसतं यांचं जे डिवोर्स झालाय काही संबंधच नाहीये, त्या अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट करायचं कारण काय येतं? आणि अक्षय नक्की मुंबईला गेलाय की रमा आणि अक्षय एकत्र आहे आणि ते सुद्धा त्यांची पार्टी त्यांचं एन्जॉय करताय? आता रेवाकडे असंख्य असे प्रश्न निर्माण झालेले असतात. अगदी डोकं दुखायला लागलेलं असतं. विचार करून डोकं फुटण्याची वेळ आलेली असते. अक्षय माझी खरंच खोटं बोलत असेल का? तो मुंबईला नसेलच का? अडचणीत नसेलच का? रमा आणि अक्षय एन्जॉय करत असतील का? नको ते प्रश्न आता भेडसावत असतात. बेडरूम मध्ये आलेली असते आणि इतका विचार करते, इतक्या तिच्या मेंदूला ती त्रास करून घेत असते. रमा आरोहीची खोटी शपथ घेऊन इथून काही निघून जाऊ शकत नाही. आरोहीच्या बाबतीत तरी ती खोटेपणा करणार नाही, आणि खोटी शपथ कशी घेऊ शकते ना रमा? त्यामुळे रमा मला फसवतीये हे चुकीचं आहे. आणि अक्षय सुद्धा कोर्टाच्या कामालाच गेलाय आणि ते नोटीस वगैरे सगळं तर होतच ना, त्यामुळे कुणी फसवेल असतं काय वाटत नाहीये. पण शंका सुद्धा येत असते, म्हणजे रेवाला कळत असतं की हे चाललंय ते सगळं खरं आहे, पण मग मला हे लोक फसवत असतील का, ही तरी कुठे शंका तिला आलेली असते. काही वागणार नाही, स्वतःची ती समजूत काढत असते. चांगली लोक आहे ती आणि असं काही वागणार नाही, आणि मुळात म्हणजे मला फसवणारच नाही. काय कारण मला फसवण्याचं? संशय घ्यायचा नाही. अक्षयला हर्ट होईल, तो दुखावला जाईल, आणि अक्षयवर प्रेम करते म्हटल्यावर संशयाला जागाच नकोय.
तो म्हटला ना संशय घेणं चांगलं नसतं, ते वाईटच असतं, मग नको संशय घ्यायला. रेवा स्वतःची समजूत काढत असते, पॉझिटिव्ह असा विचार करते की संशय नाही घ्यायचाय, संशय नाही घ्यायचाय. त्याचा डाऊट सुद्धा निघत नाहीये ना, डाऊट सारखा सारखा येतोच आहे मला. काय करू, तिला काही सुचत नसतं, डाऊट घेत असते, नाही घ्यायचं असं पण म्हणत असते. पण रेवाचं मन अगदी चलबिचल झालेलं असतं. शंका घेऊ तर मी अक्षयवर प्रेम करते, मग शंका कशी घेऊ, आणि नाही घेऊ तर करू काय, शंका सारखी मनात येतीच आहे. काय करावं आणि काय नाही तिला काही सुचत नसतं. अगदी वेड्या पिशासारखी ही रेवा झालेली असते. दिवसभर काम करून दमलेली असते आणि झोपायच्या वेळेला डोक्यात हे आलेलं असतं. काहीही तिला सुचत नसतं. त्याला फोन लावलेला असतो आणि चंदाचं एवढ्या रात्री खायचं काम हे चाललेलंच असतं. आता रेवाचा फोन येतो म्हणल्यावर काय, एका मिनिटात तिने फोन उचललेलं असतं. सगळं व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम वगैरे झालाय, हे बाई बोल ग, फालतूची बडबड नको आणि फालतूचे प्रश्नही विचारू नको. मी जेवढं सांगते ना तेवढं आणि तेवढंच कर. माझ्या तोंडाला आता कुलूप, तू काय म्हणते ते सांग, मी ऐकते. चंदा, अक्षय काही कामानिमित्त मुंबईला गेलाय बरोबर. त्याची गाडी मुंबईच्या दिशेने गेली की नाही हे मला कन्फर्म करायचंय. राजधानी मधल्या मार्केटमध्ये काही सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते मला मिळवायचंय. तू खात्री करूच शकते की तिथपर्यंत गेलंय की नाही, कळतंय का तुला. तिथे जायचं, सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं, अक्षयची गाडी मुंबईच्या दिशेने गेली की नाही हे ते चेक करून मला लगेच सांगायचं. तू जा किंवा तुझ्या माणसांना कामाला लाव, लगेचच्या लगेच. ड्रायव्हर कार बरोबर घेऊन माझ्या घराच्या थोडंसं दूर अंतरावर त्याला बोलव, मी लगेच तिथे पोहोचतीये. आत्ताच्या आत्ता ड्रायव्हर आणि गाडी लगेच मला पाठवायची आहे. लगेच एका मिनिटात काम करते. पण ते टेन्शन घेऊ नको, आपली लोक तयारच असतात, काम सांगितलं की काम करतात. गाडीही मिळेल आणि त्या सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळेल, डोंट वरी. तू सांगितलं इथे काम होतंय बघ. काम करून पैसा मिळणार म्हटलं की एका मिनिटात लोक कामाला तयार असतात. आता बघ, पटपट लोक कामाला लावते आणि तू सांगितली ती गाडी पण पाठवते. काय झालं एवढं एकदम अचानक, काय झालंय तुला, काय एवढे लगेच गाडी वगैरे, सीसीटीव्ही फुटेज वगैरे. रेवा, सगळं ठीक आहे ना ग. तो मगाशी लईच तोऱ्यात बोलत होती ग, माझा भरोसा आहे, अक्षयवर संशय घ्यायचा नाही, तो चांगला आहे, संशय घेणं चांगलं नसतं वगैरे वगैरे वगैरे. गेलं का सगळं उडत. त्यांना फालतूची बडबड बंद कर, फालतूची बडबड ऐकायची नाहीच आहे. एक ड्रायव्हर गाडी बरोबर पाठव आणि गाडी जरा दूर अंतरावर थांबायला लाव. मी स्वतः तिथे पायी चालत जाऊन मग गाडी पकडेल, कळतंय का. इकडे गाडी पाठवू नको, जेणेकरून गाडी कुणी बघूच शकणार नाही. मी जाते बरोबर. पाठवते का बाई, पाठवते, कर फोन बंद. आता सुचतच नसतं की रेवाचं नेमकी काय चाललंय आणि ती कशाबद्दल एवढी घाईघाई करते. तिला जेवढं काम सांगितलंय तेवढं काम तर चंदाला करायचं. कसं आहे ना, मनातले विचार काय थांबवता येत नाहीये, त्यासाठी खात्री पटलीच पाहिजे. एकदा खात्री झाली की मग टेन्शनच नाही की. त्यासाठी मी खात्री करूनच घेते की कशाला उगाच टेन्शन. खात्री होण्यासाठी डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे आणि डाऊट क्लिअर होण्यासाठी मला तिथे जाणं, स्वतःच्या डोळ्याने बघणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी मला तिथे स्वतःला जायला लागणार आहे, डाऊट क्लिअर करायलाच लागणार आहे. काहीही झालं तरी रेवाला संशय घ्यायचा नसतो आणि काहीही झालं तरी जो संशय आहे, जो डाऊट आहे, तो सुद्धा क्लिअर करायचा असतो. आता रेवा गोंधळून गेलेली असते की अक्षय म्हणालेलं असतो की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपण संशय घेत नाही, आणि रेवा संशय घेत असते कारण ती खूपच प्रेम करत असते आणि तिला राहून राहून शंका येतच असते, काहीतरी असणार आणि तेच मला नकोय. आता बघू, रेवा निघणार असते गाडीत बसून मुंबईच्या दिशेने अक्षयकडे लक्ष ठेवायला. अक्षय छान असे तयार झालेले असतात. अक्षय तयार होऊन बसलेलं असतो, रमाची वाट बघत असतो. अगं बाई, आवरलं का. रमा छान अशी तयार होऊन आलेली असते, खूप छान दिसत असते, छान असा ड्रेसही घातलेला असतो. 9 वर्षापूर्वी सोज्वळ, सुंदर, शांत दिसत होती ना, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आज सुंदर, गोड, निरागस दिसतीये. रमा आहे तशीच, अजिबात तू बदलली नाहीये. अक्षय भरभरून असं कौतुक करत असतो रमाचं. थँक्यू अक्षय, थँक्यू. इतकं काही केलं ना माझ्यासाठी, त्याबद्दल खरंच थँक्यू. मी सध्या गिफ्ट सुद्धा आणलं नाहीये तुमच्यासाठी. पडीत गोंधळात मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही, त्याच गिल्ट वाटतं. बरोबर असणं, माझ्या मिठीत असणं, हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे. अजून काय हवंय मला. सोबत राहून हा काय प्रश्न आहे, कायम सोबत राहायचंच आहे आपल्याला. त्याला अचानक कसले डाऊट येतात ग तुला मध्येच. त्यावर माझ्यावर प्रेमावर विश्वास नाहीये का रमा, कसला हा विचित्र असा प्रश्न करतीये. नाही हो, तुमच्यावर विश्वास आहे, नशिबावर नाहीये. नशीब कधी काय खेळ करेल ना सांगता येत नाही. रेवाला धडा शिकवण्यासाठी, तिची अक्कल जागेवर आणण्यासाठी, तिचा खरा चेहरा सगळ्यांना कळावा यासाठी घरात तर घेऊन आलोय. पण हे नाटक किती काळ, कधीपर्यंत करायचंय आणि त्यासाठी आपल्यालाच किती काय काय सहन करायला लागतंय. बघताय ना तुम्ही अक्षय, हे किती दिवस आणि काय कधीपर्यंत चालणार आहे. नवऱ्याला लपून छपून चोरून भेटायला लागतंय, गुपचूप सगळं. मला हे पटतच नाहीये. माझ्या नवऱ्याला का चोरून भेटतीये, माझी अॅनिव्हर्सरी सुद्धा चोरून सेलिब्रेट करायला लागतीये. हे बरोबर आहे का अक्षय. परिस्थिती, अशा परीक्षा कमी का आपल्या आयुष्यात. पहिल्यापासून आपण हेच करत आलोत ना, आणि अशी परिस्थिती, अशा परीक्षा व्यवस्थित आपण हँडल करतो आणि सगळ्या याच्यात आपण यशस्वी होतो, हे तुला माहितीच आहे ना. मग का असा निगेटिव्ह विचार करतेय. डोंट वरी, पॉझिटिव्ह विचार कर. बाहेर टाकून द्यायचं, डोंट वरी, रिलॅक्स. वाढदिवस साजरा करायचा एकत्र आणि त्यासाठी हॅप्पी राहणं गरजेचं आहे, कळतंय का रमा तुला. सगळे विचार सोडून दे. अक्षय छान असे एन्जॉय करणार असतात, वाढदिवस छान असा साजरा करणार असतात. तू हस बरं, तू हसणं फार गरजेचं आहे. रमा गोड अशी हसलेली असते.
आणि मित्रांनो, रमा तर गोड हसलेली आहे, पण टेन्शन काय गेलेलं नसतं. ती पक्ष अक्षयच्या समाधानासाठी गोड हसलेली आहे. डोक्यात तिचा रेवाचा विचार चालूच असतो, कारण रेवा शांत बसणार नाही. रेवा काहीतरी कारस्थान करणार हे रमाला माहितीच असतं. अक्षयने तिची समजूत काढलेली असते तात्पुरती, आणि डोक्यातून सगळे विचार घालव असंही सांगितलेलं असतं. किती जरी सांगितलं डोक्यातून विचार काढ, तरी डोक्यातून विचार काढणं अशक्य आहे, कारण ती रेवा आहे हे रमाला माहिती आहे. आणि रेवा काय काय करू शकते, कशी कशी वागू शकते याचा सुद्धा तिला अंदाज असतो. त्यामुळे तिने अक्षयच्या सांगण्यावरून खोटं खोटं स्माईल तर दिलेलं असतं, पण मनात भीती मात्र कायम तशीच असते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. अक्षय आणि रमा अॅनिव्हर्सरीचा केक छान असा कट करतात आणि त्यांची दोघांची पार्टी आता सुरू झालेली असते. एन्जॉय सुरू झालेलं असतं. आता मात्र एन्जॉय सुरू झालेला असतो. यांना अंदाज सुद्धा नसतो की आपल्यावर लक्ष ठेवायला, आपल्या सगळ्या प्रोग्रामचा पचका करायला आलेली आहे रेवा. रेवा बरोबर त्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेली असते. अक्षयने आणि रमाने पार्टीला जस्ट सुरुवातच केलेली असते. रेवा तिथे येऊन पोहोचते आणि चंदाला म्हणते, चंदा, तू जो ॲड्रेस सेंड केला त्या ॲड्रेसवर येऊन पोहोचली आहे, त्या हॉटेलवर येऊन थांबली आहे मी. बघू आता पुढे काय होतं, मी तुला फोन करून सांगतीच आहे. चंदा, अक्षय आणि रमा एकत्र दिसले तर संपूर्ण मुकादम परिवाराचा खात्मा करायचा आहे चंदा. त्यातलं एकही जिवंत राहिलं नाही पाहिजे याची काळजी तू घ्यायची. रमाने आता चंदाने आणि रेवाने फुल प्लॅनिंग केलेलं असतो. चंदा तिकडे असते मुकादम पूर्ण कुटुंब संपवण्यासाठी, आणि रेवा इथं आलेली असते रंगे हात पकडायला अक्षयला आणि रमाला. आल्या आल्या मोठा पैशांचा बंडल दिलेला असतो मॅनेजरला, आणि रेवाला हवी ती माहिती मिळून घेत असते या मॅनेजरकडून. ईश्वर लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चाललंय मॅडम, मॅनेजरने टिप देऊन टाकलेली असते. बरोबर रेवाची गाडी ओळखलेली असते, आणि अक्षय आता रमाला म्हणतो, रेवा इथे आली 100%. आता टेरिसवर येतच असते. रेवा आली आहे, रमा पळ इथून. आता हळूहळू टेरिसवर येत असते. रमा आणि अक्षय तिथून पळालेली असतात. बघू आता त्यांना ती रंगे हात पकडणार का, आणि अक्षय आणि रमा रेवाच्या जाळ्यात अडकणार का. मग रेवा काय तमाशा करणार हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.